नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3च्या गुणवत्ता यादीची वाट संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोगिताधारक पाहत आहेत, परंतु याद्या तयार असताना देखील डिस्प्ले होत नाही आहेत याची काळजी सर्वांना वाटत आहे. सर्वांना विनंती आहे की याद्या तयार जरी असल्या तरी त्या संदर्भात काही महत्त्वाच्या त्रुटी असण्याची शक्यता 100% नाकारता येत नाही, कारण की मागील भरतीमध्ये जो प्रकार घडलेला होता त्यामध्ये त्या अनुषंगाने कोणतीही चूक तशी होऊ नये याची काळजी परीक्षा परिषद 100% घेत आहे. याद्या तयार आहेत, मग त्या वेगवेगळ्या पद्धतीने सॉर्टिंगचं काम खरं तर चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण की समांतर आरक्षण असेल, गुणवत्ताधारक असेल, यांच्यावरती कोणताही प्रकारचा अन्याय होता कामा नये. या संदर्भात आपण मागील जर यादीचा विचार केला, रूपांतरित यादी आपल्यासमोर या ठिकाणी त्याचा न्यूज बुलेटिन पाहायला मिळते. 14/8/2025 रोजी गुणवत्ता यादी जाहीर झाली आणि त्या ठिकाणी बऱ्याच उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना आपण जर पाहिले तर त्या यादीमध्ये स्थान मिळालं नाही. त्यांच्यापेक्षा कमी मार्क्सवाले उमेदवार होते, त्यांना त्या ठिकाणी रिकमेंडेशन मिळालं. मग जे जास्त गुणवाले उमेदवार होते त्यांनी आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली. त्यांना ज्या गोष्टी होत्या, म्हणजे यांनी या ठिकाणी स्पष्ट दिलं आहे की 14/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये काही गुणवत्ताधारक उमेदवारांची शिफारस झाली नसल्याचे उमेदवारांनी निदर्शनास आणून दिले आहे. याबाबतची पडताळणी केली असता ऑनलाईन गुणवत्ता यादी तयार होताना काही पात्र उमेदवारांचा दिनांक 14/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये तांत्रिक कारणास्तव समावेश झाला नसल्याचे दिसून आले आहे. अशा चुका यावेळेसला होता कामा नयेत याची काळजी त्या ठिकाणी MSc पुणे घेत आहे असं आपल्याला दिसतंय. सबब दिनांक 14/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी रद्द करण्यात आली आहे. ती वेळ अशी आली होती की ती यादी रद्द करण्याची वेळ आलेली होती, तशी वेळ आता येऊ नये. त्यामुळं थोडं सॉर्टिंगचं काम चालू असल्याचं पाहायला मिळतं आहे, कारण की यादी तयार जरी असली तरी त्या याद्या खूप जबरदस्त चेक करावं लागतात आणि त्या संदर्भातलं बुलेटिन 100% रात्री येणं आवश्यकच होतं, पण ते बुलेटिन आलं नाही. उमेदवारांच्यामध्ये जो असणारा संभ्रम तो दूर झालेला नाही आहे. सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक 18/8/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी संबंधित व्यवस्थापनांनी या सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार उमेदवार निवडीबाबत पुढील कार्यवाही करावी. म्हणजे 14/8ला त्या ठिकाणी यादी प्रसिद्ध झाली, ती यादी रद्द झाली, नवीन यादी 18/8ला पुन्हा प्रसिद्ध झाली. मग असं यावर्षी होऊ नये, यादी प्रसिद्ध व्हावी आणि परत 4 दिवसांनी ती रद्द व्हावी, कारण की त्रुटी या होऊ शकतात. कारण की हा कन्व्हर्जन राऊंड होता तरीही त्या ठिकाणी त्रुटी होत्या. ही तर भरती खूप मोठी आहे. जवळपास आपण जर पाहिलं तर 20,000 जवळपास या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये त्रुटी जर आल्या तर मोठ्या प्रमाणावरती अडचण येऊ शकते. हा त्यामागचा उद्देश असावा, हीच भीती त्या ठिकाणी असावी असं आपल्याला दिसतंय. त्यामुळं थोडंसं संयम बाळगा. नक्कीच तुमचं नाव या यादीमध्ये 100% असेल. सर्वांचं काम स्वामी कृपेने 100% आपल्याला आवश्यक असणाऱ्या किंवा तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी होईल आणि हो यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.